कोल्हापूरकरांचा मान आणि मतही मिळालं गादीला। शाहू महाराज छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय। नियोजनबद्ध प्रचाराचा धडाका लावून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला करेक्ट कार्यक्रम। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हात या चिन्हावर लढलेले शाहू महाराज छत्रपती यांनी तब्बल 1.5 लाखाहून अधिक मताधिक्य घेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव केला। मंडलिक यांच्या मान गादीला पण मत मोदीला या आवाहनाला कोल्हापूरकरांनी बासनात गुंडाळून मान आणि मतही गादीला दिल्याचं स्पष्ट झालं। मात्र शाहू महाराज यांच्या उमेदवारीपासून ते विजयी करण्यापर्यंत सर्वात मोठा हात काँग्रेसचे नेते आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा आहे। दिवंगत आमदार PN पाटील यांचीही साथ सतेज पाटील यांना लाभली। सतेज पाटलांनी गतिमान केलेली प्रचार यंत्रणा पाहून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरात सभेसाठी यावं लागलं। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास 3 दौरे करून 7 दिवस तळ ठोकला होता। मात्र तरीही सतेज पाटील यांच्या परफेक्ट नियोजनामुळे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा सुपडा साफ झाला। महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची मोठी अडचण दूर झाली। महायुतीतील अनेक दिग्गज नेते कोल्हापुरात असताना खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी कोल्हापूरच्या मैदानात उतरले होते। इतकंच नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 वेळा कोल्हापूरचे दौरे करून 8 दिवस तळ ठोकला होता। महायुतीची संपूर्ण प्रचार यंत्रणा मुंबई आणि दिल्लीतून सुरू असताना महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा ही अजिंक्य तारामधून कार्यरत होती। नियोजनबद्ध प्रचाराचा धडाका लावून सतेज पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केला। महायुतीतील नेत्यांनी प्रचारात राम मंदिर, मशीद आणि जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आल्यानंतर सतेज पाटील यांनी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूंच्या विचाराच्या प्रचाराला पसंती दिली। ही निवडणूक त्यांनी भाजप विरुद्ध जनता असं केल्यानं सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला कोल्हापूरच्या जनतेनं साथ दिली आहे। त्यामुळे कोल्हापूरचा पुरोगामीपणा जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पाटील यांनी पार पाडल्याचं या निकालावरून दिसून येत आहे।